साधारणतः किती बाजूला सेटिंग असणार आता? 50-60 आहे की 60. सरासरी 60 काही 70 काही 90 पण आहेत. हां बरोबर आहे की नाही? मग सरासरी 60 70 80 हां अशी आपली फळबाग लोड झाली. बरोबर आहे की नाही? हे फळ तुमच्यावालं तुला काय वाटतं 500 ग्राम साईज पण जाईल त्याच्यावाली. होय सरासरी 400-500 चालून झाड एक फळ. होय. आता काय काय आहे ते 400 ग्रामच्या मापी. काय काय पुढची झाली सेटिंग पहिले ते मला सांगा साहेब, किती किलो तुमचं झाड चाललं यावर्षी मला काय वाटतं? झाड एक तुटेल की 25-30 किलो तुटेल या वर्षाला? या वर्षी. मागच्या वर्षी किती किलो तुटलं? मागल्या वर्षी काय नव्हतं, कुठं तरी एखाद्या झाडाला असायची, काय झाडं मोकळीच होती. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव नाही इथलं ॲड्रेस सांगा ना आम्हाला. नितीन मधुकर बनसोडे, राहणार लक्ष्मी देवळी, जिल्हा तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. सोलापूरमध्ये. बरोबर आहे की नाही? ही बाग किती सगळी आपली साहेब आज डाळिंबाची? 300 झाड आहेत. 300 झाडं साधारण तशी. आज किती वर्षाला प्लॉट आपला? 4 वर्ष. 4 वर्षाचा प्लॉट आहे. बरोबर आहे की नाही? आपण झाडाची किती बाजूला सेटिंग असणार आता? 50-60 आहे की 60. सरासरी 60 काही 70 काही 90 पण आहेत. हां बरोबर आहे की नाही? मग सरासरी 60 70 80 हां अशी आपली फळबाग लोड झाली. बरोबर आहे की नाही? झाली. त्यामुळे आपण जर फळाची जर साईज बघितली एकदम चांगली आहे बघा माझी फळबागा तुम्ही. होय सरासरी एक 100 100 काही काही 150 पर्यंत गेलेत. होय. बरोबर आहे की नाही? साईजला होय. काय वाटतं मला, तुम्ही काय काय यूज केलं याला? त्याला वॉटर आहे, सॉईल आहे, सॉईल बुस्टर बेसल डोस 2 भरलेत, साईज आहे. 2 बेसोलस भरले. हां काय काय भरले बेसोलस तुम्ही याला? 2 बेसल डोस मध्ये कृषीधन, MOP एवढंच भरले. परत ग्रीन भूमी आहे 3 बॅगा. म्हणजे मिक्स स्वरूपात भरला. हां आणि सेकंड बेसोलस जो भरला आता साईजचा त्याला काय टाकलं? त्याला तीच टाकलं, विशेष काय नाही टाकलं. सेमच बेसोलस केला. हां. बरोबर आहे की नाही? हां. आता तुम्ही हे सगळं यूज केलंय, काय वाटतं रिपोर्ट तुम्हाला त्याबद्दल? चांगला आहे नक्की नक्की. का उगाच आम्ही म्हणतोय म्हणून? नाही नाही, मागल्या बारी काय नव्हतं. 600 किलो माल निघाला 300 झाडा. 600 किलो माल निघाला. हां या वर्षी काय वाटतं अपेक्षा? आपण झाडं सर आता तुम्ही झाडं माल दाखवा. आपण आता बघू शकतो सर आता किती माल असं झाडावरती आता म्हणजे झाडं आहे 50-60 70. किती आता ही समजा साईज दिसते. बरोबर आहे की नाही? काय झाडावरती 100 ग्रॅम साईज आहे, काय 150 ग्रॅम झाली. बरोबर आहे की नाही? काय अपेक्षा आहे, किती साईज होईल तुम्हाला काय वाटतं? एक 500 पर्यंत जायला वाटतं. पर आता हे फळ तुमच्यावालं तुला काय वाटतं 500 ग्राम साईज पण जाईल त्याच्यावाली. होय सरासरी 400-500 चालून झाड एक फळ. होय. आता काय काय आहे ते 400 ग्रामच्या मापी. काय काय पुढची झाड सेटिंग पहिले ते मला सांगा साहेब, किती किलो तुमचं झाड चाललं यावर्षी मला काय वाटतं? झाड एक तुटेल की 25-30 किलो तुटेल या वर्षाला? या वर्षी. मागच्या वर्षी किती किलो तुटलं? मागल्या वर्षी काय नव्हतं, कुठं तरी एखाद्या झाडाला असायची, काय झाडं मोकळीच होती. 2 किलो तुटलं. 600 माल गेला. मागच्या वर्षी 2 किलोने माल निघला. या वर्षी अपेक्षा किती आहे तुमची? अपेक्षा एक 20-25 किलो पर्यंत आहे. झाडावरती माल निघण्याची म्हणजे किती पट वाढलं इन्कम तुमचं? उत्पन्न किती पट वाढलं? उत्पन्न मसलंय वाढलं. तुम्ही याच्या आधी आपली SBT वापरली का? टेक्नॉलॉजी वापरली का? नाही, याच वर्षी वापरली ना? याच वर्षी. काय वाटतं अनुभव तुमचा मला? अनुभव चांगला सध्या. मग आता हाय स्टेजला तर 1 नंबर अनुभव आतापर्यंत. 1 महिने 3.5 महिने तुम्हाला एकदम तुम्ही समाधानी झालेत वापरून. हां का असं वाटतं बाबा नाही मी कुठं चुकलो? काय नाही वाटत नाही. मागल्या बारी लय मग आहे जे आधी मास्तरी ठेवून लय केलं उद्योग, पण काय झालं नाही कशातच. यावर्षी समाधानी. तर मला सांगा साहेब, आता तुमच्या आजूबाजूला डाळिंबाग असतील ना ह्या टायमिंगच्या या पिरियडच्या, होय म्हणजे धरलेल्या आत्ताच्या, बरोबर आहे? तुमच्या बरोबर सेटिंगमध्ये असलेल्या त्यांची काय कंडिशन आहे आत्ताच्या मितीला? आता कंडिशनला सध्या लयच कमी. आता माझा जोडीदार जर बरी केमिकलवर दोघं लय पुढं माहिती असं आहे माहिती तर त्याचं एक 5-5.5 टन निघत. त्या औंधा 1-1.5 टना 2 टनापर्यंत जाय गडी. काहीच नाही झाडला. पासात आहे. परत काय निघाली नाही कळीन काय आलं नाही. आपल्या बागेला? हां आपल्या बागेला चांगला. दोघाही सेममध्ये इतरले एका दिवसात. त्यांच्या बागेला फक्त झाडावरची 5-10 फळ सेटिंग आहे. आपल्या बागेला 60-70 फळ सेटिंग आहे. होय. किती मोठा फरक आहे? फरक लय मोठा आहे. बरोबर आहे की नाही? ते श्वासन आणतोय सगळं करतोय मी. बरोबर आहे की नाही? खर्च तुमच्यावाला त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही ह्या मानानं जेवढं वर लागले त्या मानानं काहीच वाटत नाही खर्चाचं.
कारण मागल्या बारी इतका खर्च करून पण मला 700 किलो माल निघाला होता. मागच्या वर्षी किती खर्च झाला पाहिजे सगळा? तरी बी गेलो तर 80,000 गेलो शेवटपर्यंत. म्हणजे 300 झाडांना मागच्या वर्षी तुम्ही 80,000 रुपये खर्च केला हां आणि झाडावर फक्त 2 किलो माल निघाला. हां बरोबर. तर आतापर्यंत खर्च तुमचं काय वाटतं कितीपर्यंत गेला असेल किंवा अजून किती खर्च होईल तुमच्या 60-65 पर्यंत गेला आतापर्यंत? आतापर्यंत. अजून 30,000 रुपये खर्च होईल तुमच्या साईजला शेवटपर्यंत मी म्हणतो. म्हणजे सरासरी तुमचं एक 70-80,000 तुमचं काम 80,000 तुमचं काम होऊन जातंय. मागच्या वर्षी 10,000 खर्च वाढला, उत्पन्न किती पट वाढलं? उत्पन्न लय पटीने वाढलं. आपला रिझल्ट याचा पहिल्यांदा चांगला जरा वाटला कळी बिळी सेटिंग टायमाला, कारण माशी कामच करत नव्हती. लय जण प्लॉट मध्ये. मग मागल्या वर्षी पेटी ही मी लय उद्योग केला होता. 2 पेटी आणले, एका पेटीतल्या माशा मरून गेल्या, परत लगे दुसरी आणली, पण ती बी गारव्यामुळे काय येत नव्हती. त्या बारी काहीच केलं नाही. पेटी बी ऑनलाईन काहीच काय केलं. करत राहील ट्रीटमेंट तुम्ही जे सरांनी सांगितली त्यात जे सेटिंग जी वाटलं त्यात परत मी सगळं आणायचं चालू केलं. जी लागतंय ते आणून सोडायचं, फवारायचं, हे सगळं चालू ठेवलं. आता तुमचे काही म्हणत असते ना मित्र वगैरे, यार तुझी बाग तर लय वेगळी या वर्षीला, म्हणते ती म्हणजे मागच्या वर्षापेक्षा या वर्षी किती टक्के फरक पडला या वर्षी वगैरे? 1 नंबर साईज आहे म्हणते. पक्क सांभाळ म्हणते तिथनं पुढे, एवढं सांगते ती. फक्त इथून पुढे सांभाळ. हां आतापर्यंत खरंच चांगलं आलंय. हां बरोबर आहे की नाही? मलाच वाटत नव्हतं एवढा माल कधी येईल झाडावर. मी काढाय नादा होतो. बाग उपटून टाकायची होती. हां कारण ह्यात काय येच ना मका कराय म्हणलं सरळ आपली काढून. आता काय वाटतं? आता काय काढायची अशी इच्छाच होत नाही. माल साईज बघून इथून पुढे 10 वर्षात माल काढू शकत नाही असं जर राहील तर. बरोबर आहे की नाही? आता जे आपले शेतकरी मित्र आहे आपल्या महाराष्ट्रामधले, ज्यांना SBT वापरायची इच्छा आहे, धाडस होत नाही, बाबा ही फ्रॉड आहे किंवा ही चुकीचं आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे त्या गोष्टीबद्दल? नाही वा, ती कसं होतं सांगण्यापेक्षा त्या माणसानं थोडं वापरून बघितलं त्याला लगेच डेमो कळतो. स्वतः तुम्ही थोड्या वेळा वापरून बघा. एक 10 झाडाला जरी वापरलं ना लगेच तुम्हाला कळतं त्यात काय. म्हणजे आपण सांगण्यात आणि करण्यात लय फरक पडतो. त्या माणसानं स्वतः अनुभव घेण्यात आणि आपण अनुभव सांगण्यात फरक पडतो. बरोबर. आता तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं SBTचं आपल्या सगळं? एजेजनं केलं. एजेज मुल्ला सर आपले SBTचं आपलं ऑफिस खाली फील्डचं काम बघताय. बरोबर. पहिल्यापासूनच येते आपलं. कसं आहे मार्गदर्शन त्यांचं तुम्हाला? 1 नंबर. ते कंपल्सरी 7-8 दिवसाला येऊनच जाणार, कधी कधी 2 दिवस आड बी येणार. सर तुमचा एक मोबाईल नंबर सांगा, जेणे शेतकऱ्यांना वाटलं तुमची बाग बघायची इच्छा झाली, खरंच त्यांनी वापरलं एवढी बाग चांगली, यांची आपण जाऊन बघूया, विचारूया ना माहिती वगैरे. तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. 9730 98 58 85. ओके. जसं काय 1000 झाडं असतील तर 200 झाडांना वापरा, 100 झाडांना वापरा, प्रयोग करा आणि मग वापरा. एकमेकांना विश्वास कुणी सांगते म्हणून त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः प्रयोग करा. बरोबर आहे की नाही? तुम्ही 100% सक्सेस होशाल. धन्यवाद सर.